नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. शिर्डीमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या दुहेरी हत्याकांडानं शिर्डीमध्ये अक्षरशः खळबळ उडाली आहे. साई संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांवर तसेच शिर्डीतील तरुणावर ड्युटीला येताना प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 3 वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घटनेमध्ये तिघांवर धारदार चाकूने वार करण्यात आले. यामध्ये दोघांचा या घटनेत मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर लोणी येथे प्रवरा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. साई संस्थांचे 2 कर्मचारी पहाटे ड्युटीला येताना ही घटना घडली आहे. 3 वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर वार झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. सुभाष रायबराव घोडे वय वर्ष 45 आणि नितीन कृष्णा शेजूळ वय वर्ष 32 साई संस्थांच्या या 2 कर्मचाऱ्यांवर हल्ल्याची घटना साकुरी शिवारात घडली आहे. तर तिसरे कृष्णा देहरकर यांच्यावर नांदुर्की रोडवर हल्ला झालाय. त्यांच्यावर लोणीतील प्रवरा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. एकाच दिवशी झालेल्या तिघांवरील हल्ल्यानं शिर्डीमध्ये कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असल्याचं चित्र बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे ग्रामस्थांनी घटनेची माहिती देऊनही ड्युटीवरील पोलीस कर्मचाऱ्यांनी अपघात सांगून त्या घटनेकडे दुर्लक्ष केलंय. त्यामुळेच पुढील घटना वाढल्या असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं असून शिर्डी पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईक आणि ग्रामस्थांनी केली आहे. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, शिर्डी. अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.